मराठी रंगभूमीची ताकद म्हणजे मराठी रंगभूमीच आहे. खरं तर मराठी रंगभूमीची जी चळवळ आहे, जी आपण मगाचपासून बोलतो एकांकिकांपासून स्पर्धात्मक रंगभूमी, ही जेवढी मराठीत होते तेवढी मला नाही वाटत इतर कुठे होत असेल. वर्षाकाठी किती स्पर्धा होतात बघा मराठी, महाराष्ट्रभर गावागावात होतात बरोबर. त्याच्यानंतर राज्यनाट्य स्पर्धा आणि त्या काळची म्हणजे तुम्ही दशावतार म्हणा, नमन म्हणा, खेळे म्हणा, तिकडे ती झाडीपट्टीची रंगभूमी म्हणा, हे सगळं जे आहे ना पसरलेलं मराठीतलं जाळ, ही मराठी नाटकाचं बलस्थान आहे. आणि मुळात स्पर्धा की मराठी नाटकात जो व्यावसायिक रंगभूमीवर येणारा ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस असतो तो ह्या सगळ्या वारी केल्यावरच तिथे त्या पंढरपुरात येतो व्यावसायिक रंगभूमी. असा एखाद दुसरा असेल की डायरेक्ट व्यावसायिकला आला, पण त्याने एकदा तरी बालनाट्यात काम केलेलं असेल, एकदा तरी इंटर कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत काम केलेलं असेल, त्या पायऱ्या करूनच तो येतो. आणि हे मराठी रंगभूमीचं बलस्थान आहे.